नमस्कार मैत्रिणींनो, हे एवढं साहित्य कशासाठी? आज मी तुम्हाला सौंदाळा माशाची फिश करी बनवून दाखवणार आहे. हे पहा, सौंदाळा मासे हे मार्केटमधूनच कापून आणले होते, पण साफ कसे करायचे मी तुम्हाला दाखवते. हा मासा आहे, तर त्याचे हे असे कल्ले काढायचे दोन्ही बाजूचे व्यवस्थित, आणि हा आतून त्याच्या पोटाकडचा भाग जो आहे तोही स्वच्छ काढून घेऊन नंतर हा मासा धुवायचा. असा स्वच्छ धुवून घेऊन हळद आणि मीठ लावायचं आहे. मी 1 तासापूर्वीच याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, तर असं पाणी सुटलं ते काढून टाकायचं आहे. इथे मी या बेडगी मिरच्या 2 घेतल्या आहेत आणि काश्मीरी मिरच्या 6 घेतल्या आहेत. ते धणे 1 चमचा आणि बडीशेप अर्धा चमचा भिजत घातले आहे. धणे आणि ही बडीशेप. तसेच इथे तिरफळं घेतली आहेत, ही कोकणात मिळतात. खोबरं किसून घेतलं आहे. ही हळद आहे, खोबरेल तेल थोडंसं, मीठ, कांदा, कैरी घेतली आहे, 2 कोकम घेतले आहेत, फोडणीसाठी शेंगदाणा तेल, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. या 2 फोडणीसाठी व बाकीच्या या वाटणामध्ये घालायच्या आहेत. अर्धा कांदा फोडणीसाठी व अर्धा कांदा तुकडे करून वाटणामध्ये घालायचा. प्रथम मिरच्या मिक्सरमध्ये घातल्यात, पाणी काढून बाजूला केलं आहे. आता हे धणे आणि बडीशेप हे सुद्धा गाळून मी याच्यामध्ये टाकते, म्हणजे हे आधी बारीक करून घ्यायचं आहे, त्यामुळे ते बारीक व्यवस्थित वाटलं जाईल. मिरच्यांच्या बिया वगैरे इतर साहित्य नंतर घालून पाणी घालून बारीक वाटायचं. कैरीचे साल काढून असे बारीक तुकडे केले, ते सुद्धा वाटणात घालायचे. गॅसवर आपण हे भांडे तापत ठेवले आहे, त्यामध्ये तेल शेंगदाणा तेल चांगले तापल्यावर कांदा लसूण घालणार आहोत फोडणीमध्ये. आता यामध्ये वाटण घालणार आहे. 1 चमचा मीठ घालते, अगदी थोडीशी हळद. आता मासे घालणार आहे. कैरी घातल्यामुळे फक्त 2 कोकम घालायचे. तिरफळे मिक्सरवर फिरवून गाळून घेतलेलं हे पाणी घालायचं आहे. सौंदाळा करी तयार.